चला तर आज आपण ज्वारीच्या पिठापासून एक पौष्टिक रेसिपी बनवू. खूप छान लागते. डोसा बनवूया आपण, ते पण झटपट असा. नाश्त्यासाठी तुम्ही सकाळी उशीर झाला तुम्हाला उठायला तर तुम्ही अशा प्रकारे डोसा बनवू शकता. खूप छान लागतो आणि हा डोसा तुम्हाला जर सॉफ्ट पाहिजे असेल तर सॉफ्टही बनवू शकता आणि क्रंची पण तुम्ही हा डोसा बनवू शकता. खूप टेस्टी लागतो आणि झटपट रेसिपी आहे. कोणतीही पूर्वतयारी आपल्याला करायची गरज नाही. बघा, सहज असा निघत आहे आपला डोसा, बिलकुल चिटकत नाही. कलर पण याला किती छान असा येते बघा, सहज असा निघत आहे, बिलकुल मोडत नाही. खायला तर खूप टेस्टी लागतो आणि पौष्टिक पण आहे खायला. बघा असा किती छान असा खरपूस भाजला गेला आणि किती छान असा कलर पण आलेला आहे आपल्या डोशाला. आणि ही झटपट रेसिपी आहे, तुम्ही 5 ते 6 मिनिटामध्ये बनवू शकता हा डोसा. खूप आवडेल सर्वांना, लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत. तर मी इथे ज्वारीचं पीठ घेत आहे बघा, 2 वाट्या आपण इथे ज्वारीचं पीठ घेऊ. घरगुतीच साहित्य जे आपल्या घरामध्ये किचनमध्ये आहे त्यामध्येच हा डोसा बनतो. मी इथे 2 वाटी ज्वारीचं पीठ घेतलं आहे. त्यामध्ये आता आपल्याला 1 वाटी रवा घालायचा आहे. 2 वाटी ज्वारीचं पीठ घेतलं आहे, त्यामध्ये आता आपण 1 वाटी रवा घालू. बनायलाही खूप सोपा आणि खायला तर खूपच टेस्टी लागतो. चला तर आपण 1 वाटी यामध्ये रवा घालू आणि आपल्याला यामध्ये 1 वाटी फ्रेश दही लागणार आहे. दही हे साधारण तरी आंबट असायला पाहिजे, कारण की आपण काही या पिठाला आंबवणार नाही, त्यामुळे थोडंसं दही आपलं आंबट असलं पाहिजे. त्यामुळे आपला डोसाही छान होतो. असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला छान अशा प्रकारे. एकजीव करून घ्यायचं म्हणजे पूर्ण पिठाला आपलं दही लागलं पाहिजे. अशा प्रकारे याला आपण मिक्स करू आणि मी यामध्ये थोडं थोडं करून पाणी घालणार आहे. थोडंसं आपल्याला 1 ग्लास पाणी लागेल आहे पिठाला. अशा प्रकारे गाठी वगैरे झाल्या नाही पाहिजे. असं मिक्स करून घ्यायचं आहे अशा प्रकारे. तुम्ही हातानेही करू शकता. साधारण आपल्याला 1 ग्लास एवढं पाणी लागलेलं आहे. अशा प्रकारे आपण याला पूर्ण अशा गाठी हे करून घेऊ, फिरवून घ्यायचं आहे. खूप सोपी रेसिपी आहे ही. बघा किती छान असं फ्लफी आपलं पीठ दिसत आहे की नाही. एकदम तांदळाच्या आणि उडदाच्या डाळीच्या डोशासारखं दिसतंय की नाही. थोडंसं पाणी घालते मी यामध्ये. थोडंसं घट्टसर वाटत आहे आपल्याला हे बॅटर. बघा आता मस्त असं झालेलं आहे. आपण दुसऱ्या गंजामध्ये काढून घेऊ. यामध्ये आपल्याला व्यवस्थित असं फिरवून घेता येत नाही, त्यामुळे आपण दुसऱ्या गंजामध्ये याला काढून घेऊ. बघा असं मस्त झालेलं आहे बॅटर आपलं रेडी. बिलकुल आपल्याला याला साईडला 5-10 मिनटं ठेवायची गरज नाही. झटपट तुम्ही करू शकता. बघा किती छान असं फ्लफी आपलं पीठ एकदम झालेलं आहे, हलकं फुलकं. आपण या गंजामध्ये काढून घेऊ. तांदळाचे डोसे आहे असं वाटतंय बघा पिठावरून, तर तुम्हाला वाटतच असेल. अशा प्रकारे आपण याला फिरवून घेऊ 2 मिनटं. मस्त आपलं पीठ हे हलकं होतं असं फिरवल्याने. चला तर यामध्ये मी थोडंसं चिमूटभर सोडा टाकते खायचा. त्यामध्ये थोडंसं 2 थेंब आपण मीठ टाकलं आहे मी अगोदर, सॉरी. यामध्ये 1 चम्मच मीठ टाकू. मस्त असं मिठाला आपण फिरवून घेऊ अशा प्रकारे. तर यामध्ये आपण थोडासा सोडा घालू. बघा इथे मी थोडासा 1 चम्मच एवढा सोडा घातला, छोटा चम्मच. म्हणजे 2 चिमूट म्हणू शकता तुम्ही. थोडंसं पाणी घालायचं, ते सोडा ॲक्टिव्ह होतो त्यावरती. अशा प्रकारे आपण त्याला फिरवून घेऊ. बघा किती छान असं मस्त आपलं पीठ दिसत आहे, हलकं फुलकं झालेलं आहे. तर यामध्ये थोडंसं मी चिमूटभर बेकिंग सोडा घालते. तुमच्याकडे असेल तर तुम्ही घालू शकता, नसेल तर काही गरज नाही. मी थोडंसं चिमूटभर घातला. पुन्हा 2 थेंब आपण पाणी टाकू यामध्ये. तुम्हाला एकदम सॉफ्ट हवा असेल तर तुम्ही बेकिंग सोडा हे घालू शकता. क्रंची पाहिजे असेल तर तुम्ही खायचा सोडा घातला तरी पण चालते.
बघा किती छान आपलं मस्त असं बॅटर रेडी झालेलं आहे. तर चला आपण बघा किती छान असं झालेलं आहे. चला आता डोशाचा तावा आपण गॅसवरती ठेवू, मस्त असा गरम होऊ द्यायचा, आपल्याला तापू द्यायचा. पुन्हा त्यावरती डोसा घालायचा आहे. बघा किती मस्त असं झालेलं आहे. तुम्ही याच्या इडल्यासुद्धा करू शकता, खूप छान लागतात. आपल्या चॅनलवर रेसिपी आहे इडलीची पण ज्वारीच्या पिठाची, तुम्ही ते जाऊन चेक करू शकता. बघा किती छान असा आपला डोसा झालेला आहे, सहज असा, बिलकुल याला हे पीठ चिटकत नाही, सहज असा निघतो आपला. बऱ्याच जणांचे डोसे हे मोडतात, पण तुम्ही अशा पद्धतीने एकदा बनवून बघा, बिलकुल तुमचा डोसा हे मोडणार नाही. मस्त असं वरचं आपल्याला अशी बाजू शेकू द्यायची आहे, पूर्ण अशी कोरडी झाली की आपल्याला पलटून घ्यायचं आहे. बघा साधारण 1 मिनिट झाला असेल. आता आपण याला पलटून घेऊ. असं कोरडं झालं आहे बघा. एकदम तुम्ही असा पातळ पण डोसा करू शकता, क्रंची हवा असेल तर तुम्हाला. चला तर आपण साईडने थोडं तेल सोडू. याने काय होईल, पटकून भाजला जाईल आपलं तेल सोडल्यावर आणि निघेल पण सहज इझी. असं तेल नाही टाकलं तरीही पण आपला डोसा निघतो, पण क्रंची होतो तेल टाकल्याने. तो पटकून भाजला जातो, खरपूस असा मस्त त्याला सोनेरी रंग येतो, लालसर असा. चला बघा किती छान असा कलर आलेला आहे. तर आपण हळू हाताने आपल्याला हा डोसा पलटवून घ्यायचा आहे. खूप टेस्टी लागतो हा डोसा, एकदा तुम्ही नक्की बनवा. आणि तुम्ही कुठून व्हिडिओ बनता ते, आपला व्हिडिओ कुठल्या सिटीतून बघता ते कमेंटद्वारे नक्की कळवा. व्हिडिओ आजचा कसा वाटला ते पण कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा चॅनलला. असेच तुम्हाला रेसिपी बघायला मिळतील, साध्या सोप्या आणि सरळ घरगुती. जे आपल्या किचनमध्ये साहित्य असेल त्यामधून बनणाऱ्या साध्या सोप्या रेसिपी तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करते मी, जेणेकरून तुम्हालाही पण रेसिपीचा आस्वाद घेता यावा. बघा किती छान असा कलर आलेला आहे मस्त आपल्या डोशाला. मस्त आता याला भाजू द्यायचं या साईडनं. खूप झटपट अशी रेसिपी आहे, खूप लवकर डोसा तयार होतो आपला हा. काही भिजू घालायची गरज नाही, कोणतीही पूर्वतयारी करायची गरज नाही. तुम्ही याच्यासोबत शेंगदाण्याची चटणी किंवा टोमॅटोची चटणी आणि दह्याबरोबर पण हा खूप छान लागतो. तुमच्या आवडीनुसार तुम्ही खाऊ शकता. तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुम्ही कुठून व्हिडिओ बघता ते पण कमेंटमध्ये सांगा. कुठल्या तालुक्यातून, राज्यातून बघता, कोणत्या जिल्ह्यातून बघता ते पण सांगा, जेणेकरून आपल्याला कळेल की आपला व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचला आहे. पण दुसरा पण डोसा आपण टाकून घेतलेला आहे. बघा किती छान असा मस्त झालेला आहे. हे पण आपल्याला वरची बाजू पूर्ण हडकू द्यायची आहे, पूर्ण अशी एकदम अशी कोरडी झाली की आपल्याला पलटून घ्यायचा आहे डोसा. 1 ते 1.5 मिनिट लागतो आपल्या डोशाला पूर्ण ते मस्त असं खरपूस भाजायला. आपल्याला डोसा टाकायच्या अगोदर गॅस हे कमीच ठेवायचा आणि डोसा टाकल्याच्या नंतर आपल्याला गॅस फुल करून घ्यायचा. बघा किती छान असा मस्त जाळी पण आलेली आहे आपल्या डोशाला आणि कलर पण तुम्ही बघू शकता किती छान असा आलेला आहे. मी जवळून दाखवते तुम्हाला. मस्त आपला डोसा झालेला आहे बघा. तुम्ही सॉफ्ट पण बनवू शकता तुमच्या आवडीनुसार. याला पण आपल्याला 1 मिनिट भाजू द्यायचं आहे. चला तर आता पलटून घेऊ आपण. अशा प्रकारे हा डोसा लवकर भाजला जातो. बघा किती मस्त असे आपले डोसे झालेले आहेत रेडी. तुम्ही बघू शकता किती पातळ असे झालेले आहेत, बिलकुल मोडले पण नाहीत आणि एकदम सॉफ्ट असे डोसे झालेले आहेत आपले.